Good morning students. In last lecture we have started a point operators in C++. In operators of C++ there are two types of operators, that is first type is unary operator and second one is binary operator. लास्टच्या लेक्चरला आपण ऑपरेटर जो हा आपला C++ मधला नवीन पॉइंट आहे त्याला आपण स्टार्ट केलं होतं. त्याच्या अगोदर आपण कॉन्स्टंटशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन स्टडी केली. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टंट्स, हाऊ कॉन्स्टंट्स आर डिक्लेअर्ड इन प्रोग्राम अँड टाइप्स ऑफ कॉन्स्टंट. हे जे कॉन्स्टंटशी रिलेटेड प्रोग्राम्स आहेत ते आपण लास्टच्या लेक्चरला स्टडी केले. त्याच सोबत आपण ऑपरेटर्सलाही स्टार्ट केलं होतं. ऑपरेटर्समध्ये आपल्याला टू टाईप्सचे ऑपरेटर्स स्टडी करायला भेटतात. फर्स्ट टाईप जो होता तो होता युनरी ऑपरेटर, की जो लास्ट लेक्चरला आपण स्टडी केला आहे. युनरी ऑपरेटर म्हणजे काय हो, तर ज्या ऑपरेटर हा एकाच ऑपरंडवरती यूज केला जातो किंवा ते ऑपरंड यूज करण्यासाठी एकाच ऑपरंडची गरज लागते, त्याला काय म्हटलं जातं तर युनरी ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल प्लस प्लस अँड मायनस मायनस, त्यालाच काय म्हटलं जातं तर इन्क्रीमेंट ऑपरेटर अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट ऑपरेटर कधी यूज केला जातो, ज्याला त्याच्यासाठी एकच ऑपरंड गरजेचं आहे. एखादा नंबर जर तुम्हाला एकनं इन्क्रीमेंट करायचा असेल तर आपण इन्क्रीमेंट ऑपरेटरचा यूज करतो. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या ऑपरंडची गरज नाही आहे किंवा दुसरी व्हॅल्यू तिथं प्रोव्हाइड करायची गरज नाही आहे. एकाच व्हॅल्यूवरती तिथं तुम्ही काय करू शकता, अरिथमॅटिक ऑपरेशन करू शकता. आणि सेकंड युनरी ऑपरेटर जे आपण स्टडी केलं होतं ते होतं डिक्रीमेंट, की ज्याला आपण मायनस मायनस म्हणतो. हा डिक्रीमेंट ऑपरेटरचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर एखाद्या व्हेरिएबलमधली व्हॅल्यू एकनं डिक्रीज करू शकता, त्याला काय म्हटलं जातं तर डिक्रीमेंट ऑपरेटर. आता आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट ऑपरेटरचा टाईप शिकणार आहोत, ते आहे बायनरी ऑपरेटर. आता बायनरी ऑपरेटरची डेफिनेशन काय, इट रिक्वायर्स टू ऑपरंड फॉर ऑपरेशन. बघा ऑपरंड म्हणजे काय आहे तर ज्या काही आपण त्याला व्हॅल्यूज प्रोव्हाइड करतो त्या व्हॅल्यूजला इथं काय म्हटलं जातं तर ऑपरंड म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्हाला ॲडिशन परफॉर्म करायचे असेल किंवा सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन व्हॅल्यू देणं गरजेचं आहे, तरच तिथं काय केलं जातं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनचं ऑपरेशन केलं जातं. आता आज आपण जे शिकणार आहोत ते आहे बायनरी ऑपरेटर. आता या बायनरी ऑपरेटरमध्ये कोणकोणते ऑपरेटर्स येतात बघा. इथं मी ऑपरेटर्स राईट डाऊन करते, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे ते ऑपरेटर्स नोट डाऊन करून घ्या. आता हे 6 टाईपचे ऑपरेटर्स कशामध्ये येतात तर बायनरीमध्ये येतात. आता याच्यामध्ये प्लस ऑपरेटर कशासाठी यूज केलं जातं तर ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी. मायनस ऑपरेटर कशासाठी यूज केलं जातं तर सबट्रॅक्शन करण्यासाठी. त्याच्यानंतर हा स्टार जो साईन आहे तो कशासाठी यूज केला जातो तर फॉर मल्टिप्लिकेशन. आणि हा जो स्लॅश आहे तो ऑपरेटर कशासाठी यूज केला जातो तर डिव्हिजनसाठी. आणि हा जो ऑपरेटर आहे की ज्याला आपण पर्सेंटेज साईनसारखं आपल्याला हे दिसतं, तो ऑपरेटर कशासाठी यूज केला जातो तर ज्याला तुम्हाला मॉड्यूल हवा असतो. आता इथं मॉड्यूल म्हणजे काय तर जिथं तुम्हाला रिमाइंडरची गरज असते. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला एखादा फ्लो चार्ट लिहायला सांगितलं किंवा अल्गोरिदम लिहायला सांगितला की राईट डाऊन द अल्गोरिदम टू फाइंड आउट द गिवन नंबर इज ऑड और इवन. मग तिथं तुम्हाला काय चेक करायला लागतं, जर एखादा नंबर डिव्हिजिबल बाय 2 असेल आणि त्याचा रिमाइंडर जर 0 येत असेल तरच तो नंबर कसा असणार आहे इवन असणार आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय बघणं गरजेचं असतं तर त्याचा रिमाइंडर किती येतोय ते करणं गरजेचं असतं. त्याला इथं काय केला जातो, हा ऑपरेटर वापरला जातो, त्याला काय म्हटलं जातं तर मॉड्यूलस. आणि हे इक्वल टू जे साईन आहे त्याला काय म्हटलं जातं तर असाइनमेंट ऑपरेटर. एखादा व्हेरिएबल ज्याला तुम्ही डिक्लेअर करता त्यावेळेला त्याला एखादी व्हॅल्यू असाइन करण्यासाठी आपण काय करतो तर या ऑपरेटरचा यूज करतो. हे जे ऑपरेटर्स आहेत हे कशामध्ये येतात तर बायनरी ऑपरेटर्समध्ये येतात किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणू शकतो. आता हे यूज कसे केले जातात बघा. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी, इथं ए अँड बी हे दोन कोण आहेत तर ऑपरंड्स आहेत आणि इथलं मधलं साईन काय सांगते तर इथं
ॲडिशन परफॉर्म केली जाते. त्याच पद्धतीनं ए मायनस बी इथं सुद्धा तुम्हाला 2 ऑपरंडची गरज आहे, म्हणजेच 2 व्हॅल्यूची गरज आहे. एक व्हॅल्यू असणार आहे तुमची ए आणि सेकंड व्हॅल्यू जी असणार आहे ती असणारी बी. इथं काय केलं जाईल तर त्या 2 व्हॅल्यू सबट्रॅक्शन केलं जाईल. त्याच पद्धतीनं मल्टिप्लिकेशन कसं परफॉर्म केलं जाईल तर या पद्धतीनं मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं जाईल. डिव्हिजन परफॉर्म करण्यासाठी या पद्धतीने तुम्हाला फॉर्म लिहावा लागेल. त्याच्यानंतर मॉड्यूल जर हवा असेल तर त्या ठिकाणी ए डिवाइड बाय बी आणि इथं एला डिवाइड बी न केल्यानंतर त्याचा रिमाइंडर जो उरतो तो इथं तुम्हाला काय केला जाईल दिला जाईल. आणि लास्ट असाइनमेंट ऑपरेटर कसा यूज केला जातो तर ए इज इक्वल टू 2 बी इज इक्वल टू 2 या पद्धतीनं तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला काय करू शकता एखादी व्हॅल्यू असाइन करू शकता. लक्षात आलं तुमच्या की बायनरी ऑपरेटर्स म्हणजे काय तर इट रिक्वायर्स 2 ऑपरंड फॉर ऑपरेशन. हे जे ऑपरेटर्स आहेत ते अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर 2 ऑपरंडची गरज असते. त्याच्यावरती काय केले जातात हे अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म केले जातात. हे राईट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. आपण याच्याशी रिलेटेड काही प्रोग्राम्स कोड स्टडी करणार आहोत. ओके, आता प्रोग्राम आपण याच्यावरती बायनरी ऑपरेटर किंवा अरिथमॅटिक ऑपरेटर जे आहेत याच्याशी रिलेटेड प्रोग्राम कोड स्टडी करूया. राईट अ प्रोग्राम इन C++. इथं मी प्रोग्राम स्टेटमेंट राईट डाऊन करते. फर्स्ट क्वेश्चन, राईट अ प्रोग्राम इन C++ to calculate average of 3 numbers. बघा इथं मी स्टेटमेंट राईट डाऊन केलेलं आहे. राईट अ प्रोग्राम इन C++ टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स. आता हा जो प्रोग्राम आहे याचा प्रोग्राम कोडशी रिलेटेड अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट हे दोन्ही आपण राईट डाऊन केलेत. जरा तुम्ही फ्लॅशबॅकमध्ये जावा आणि आपण प्रोग्राम ॲनालिसिस जो चॅप्टर स्टडी केला होता त्याच्यामध्ये आपण याचा कोड बघितलेला आहे किंवा त्याचा प्रोग्राम कसा सॉल्व करायचा आहे तो त्याचा अल्गोरिदम कसा राईट डाऊन करायचा आहे स्टडी केलं. आता ज्यावेळेला तुम्हाला कोणतंही प्रोग्राम स्टेटमेंट दिलं जातं त्यावेळेला तुमच्या ब्रेनमध्ये पहिल्यांदा त्याचा अल्गोरिदम तयार झाला पाहिजे. बरोबर आहे. आता मला इथं काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे तर 3 नंबरचं ॲव्हरेज फाइंड आउट करायला सांगितले. त्याच्यासाठी माझी पहिली स्टेप काय असणार आहे तर स्टार्ट असणार आहे. आता तेच आपल्याला काय करायचं आहे अल्गोरिदम आपला प्रोग्रामॅटिकली कन्वर्ट करायचं आहे. तिथं स्टार्ट स्टेप म्हणजे इथं आपलं काय असणार आहे तर वॉइड मेन फंक्शन असणार आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण काय लिहिणार आहोत तर इन्क्लूड IOStream .h. त्याच्यानंतर इन्क्लूड conio .h अँड वाईड मेन. ओके, माझा आता बेसिक राईट डाऊन करून झालेलं आहे म्हणजे माझं स्टार्ट झालेलं आहे. आता स्टार्ट झाल्यानंतर मला ॲव्हरेज किती नंबरचं फाइंड आउट करायला सांगितले 3 नंबरचं. म्हणजे मला 3 नंबर काय करावे लागतील डिक्लेअर करावे लागतील. म्हणजेच मला इथं 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतात. ज्या पद्धतीनं मी अल्गोरिदममध्ये म्हणते इनपुट नंबर 1 नंबर 2 आणि नंबर 3. ओके, फक्त इथं आपल्याला काय करायचं तर इनपुटच्या ऐवजी इंट हा व्हेरिएबल डेटा टाईप वापरायचे. इंट नंबर 1 नंबर 2 अँड नंबर 3. ओके, मी 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केले. आता याला मला व्हॅल्यू द्यायला हव्यात. आपण ज्यावेळेला अल्गोरिदम्स राईट डाऊन केले त्यावेळेला तिथं कोणत्याही व्हॅल्यूज मेन्शन केल्या नव्हत्या. पण इथं आपण काय करत आहोत तर सी इन आणि सी आउटचा यूज करत आहोत. सी इन म्हणजे युजरकडून इनपुट घ्यायचं आहे. ते ॲक्च्युली आपण नेक्स्ट स्टेपमध्ये शिकणार आहोत. त्याच्या अगोदर फक्त आपण काय करणार आहोत तर आपणच एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू त्या व्हेरिएबलला असाइन करणार आहोत आणि त्याचं ॲव्हरेज काय करणार आहोत इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. इथं मी 3 नंबर डिक्लेअर केले नंबर 1 नंबर 2 आणि नंबर 3. आता ह्या तिन्ही नंबरला मला काय द्यायला लागणार आहे एक स्पेसिफिक व्हॅल्यू द्यावी लागणार आहे तरच त्याचं काय केलं जाणार आहे ॲव्हरेज निघणार आहे. मग मी नंबर 1ला व्हॅल्यू देते 50. ओके, नंबर 2 साठी मी व्हॅल्यू देते 60 आणि नंबर 3 साठी व्हॅल्यू देते 50.
ओके, बघा मी व्हॅल्यू कशा दिल्या, नंबर तुम्ही इथं कोणत्याही व्हॅल्यू त्याला असाइन करू शकता, नो इश्यू. इथं मला ज्या वाटल्या व्हॅल्यू त्या मी इथं त्यांना दिलेल्या आहेत. नंबर 1साठी मी व्हॅल्यू दिली 50, नंबर 2साठी व्हॅल्यू दिली 60 आणि नंबर 3साठी व्हॅल्यू दिली 50. आता मला 3 व्हेरिएबल्स मिळालेत. माझी सेकंड स्टेप अल्गोरिदममधली कंप्लीट झालेली आहे. फर्स्ट स्टेप स्टार्ट म्हणजे माझं वाइड मेन फंक्शन असणार आहे. सेकंड स्टेप माझं इनपुट असणार आहे की ज्याच्यामध्ये मी व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत आणि त्याला व्हॅल्यू असाइन केलेत. आता माझं अल्गोरिदममधलं तिसरं स्टेटमेंट काय असणार आहे, तर ॲव्हरेजचा मला फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे जे काही ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे ते कशामध्ये स्टोअर होणार आहे, थर्ड व्हेरिएबलमध्ये. इथं मी तो व्हेरिएबल डिक्लेअर करते की जो आता याचं जर तुम्ही ॲव्हरेज काउंट केलं तर ते ॲव्हरेज तुम्हाला प्रिसेशनल पॉईंटमध्ये येईल किंवा डेसिमल पॉईंटमध्ये येऊ शकतं. त्याच्यासाठी मी फ्लोटमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, फ्लोट AVJ, की ज्याच्यामध्ये मी काय करणार आहे, जे काही ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये स्टोअर केलं जाईल. आता मी काय करते तर ॲव्हरेज कॅल्क्युलेट करते. AVJ इज इक्वल टू नंबर 1 प्लस नंबर 2 प्लस नंबर 3 डिवायडेड बाय 3. मी इथं ॲव्हरेजसाठीचा हा फॉर्म्युला लिहिला. बघा थोडंसं डिफरन्स आहे अल्गोरिदम आणि याच्यामध्ये. अल्गोरिदम ज्याला आपण राईट डाऊन करतो त्याला तो सिम्पल इंग्लिश लँग्वेजचा यूज केला जातो आणि ज्यावेळेला तुम्ही एखादा प्रोग्राम कोड राईट डाऊन करता त्याला थोडासा त्याला प्रोग्रामिंग लँग्वेजचा टचअप दिला जातो. इथं आपण त्याच गोष्टी केलेल्या आहेत, फक्त इथं काय केलं तर काही कम्प्युटराइज वर्डचा यूज केलेला आहे. इथं पहिल्या स्टेपमध्ये आपण 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. त्याच्यासाठी आपण एक पर्टिक्युलर व्हॅल्यू दिल्यात आणि त्यांचा ॲव्हरेज जे आहे ते स्टोअर करण्यासाठी अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, तो होता AVJ. इथं मी व्हेरिएबल जे डिक्लेअर केलेत नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 ते इंटिजर टाईपचे आहेत म्हणून त्याच्यामध्ये होल्ड केली जाणारी व्हॅल्यू कशी आहे, इंटिजरची आहे. पण याचं ज्याला मी ॲव्हरेज कॅल्क्युलेट करेल त्याला ॲव्हरेज कॅल्क्युलेट केल्यानंतर मला जे आन्सर मिळणार आहे ते इंटिजर असणार आहे का, नाही आहे, तर त्याच्यामध्ये कुठेतरी डेसिमल पॉईंट येणार आहे. बरोबर आहे ना, की ज्याला आपण डिव्हिजन परफॉर्म करतो त्याला त्या डिव्हिजनमध्ये कुठेतरी डेसिमल पॉईंट ही येत असतो. म्हणून इथं काय केलं तर मी फ्लोट हा जो व्हेरिएबल आहे तो कसा डिक्लेअर केला तर ॲव्हरेज हा व्हेरिएबल फ्लोटमध्ये डिक्लेअर केला की जेणेकरून याचं जे ॲव्हरेज काउंट केलं जाईल ते ॲव्हरेज कसं असणार आहे तर ॲज अ डेसिमल पॉईंट रिलेटेड असेल. इथं तुम्ही इंटिजर ॲव्हरेज म्हटलं तरी चालेल, फक्त इथं काय केलं जाणार आहे तर फ्लोटिंग पॉईंट नंतरचा जो पोर्शन येणार आहे, म्हणजे सपोज तुमचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून आलं 55.20, पण जर मी AVJ हा इंटिजरमध्ये डिक्लेअर केला असेल तर तुमचे ॲव्हरेज किती कॅल्क्युलेट केलं जाईल, फक्त 52. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की होल नंबर किंवा राऊंड फिगर ज्या पद्धतीने म्हणतो तीच फिगर तिथे घेतली जाईल. पण जर मला कंप्लीट ॲव्हरेज फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, तो जो व्हेरिएबल आहे तो फ्लोटमध्ये डिक्लेअर केला आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये प्रिसेशनल पॉईंटही इन्क्लूड केले जातील. आता इथं मी ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता मला हे ॲव्हरेज काय करावं लागणार आहे, प्रिंट आउट करावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी सी आउट स्टेटमेंट लिहिते. आता इथं सी आउटमध्ये आपण काय करणार आहोत तर नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 या तिन्हींच्याही फर्स्ट व्हॅल्यूज आपण प्रिंट आउट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काय प्रिंट आउट करणार आहोत तर ॲव्हरेज प्रिंट आउट करणार आहोत. सी आउटमध्ये मी पहिलं स्टेटमेंट लिहिते, नंबर 1 इज इक्वल टू, आता नंबर 1ची व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर आहे, N01. इथं मी N01 म्हणजे नंबर 1 लिहिला. त्याच्यानंतर सी आउट /n नंबर 2 इज इक्वल टू नंबर 2 आणि सी आउट /n नंबर 3 इज इक्वल टू नंबर 3. ओके, या तिन्ही व्हेरिएबलमधल्या व्हॅल्यूज काय झाल्या इथं प्रिंट आउट झाला. नंबर 1मध्ये असणारी व्हॅल्यू प्रिंट आउट होईल, नंबर 2मध्ये स्टोअर असणारी व्हॅल्यू प्रिंट आउट होईल, नंबर 3मध्ये. आता मला काय प्रिंट आउट करावं लागणार आहे, ॲव्हरेज. सो हिअर अगेन राईट डाऊन सी आउट ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स, की जे ॲव्हरेज कुणामध्ये कॅल्क्युलेट झालेलं आहे, इथं AVJमध्ये ॲव्हरेज काय झालेलं आहे, स्टोअर झालेलं आहे. सो हिअर राईट डाऊन AVJ. ओके, लास्ट गेट CH आणि तुमचा प्रोग्राम स्टॉप.
ओके, लक्षात आलं तुमच्या. आता याचं आउटपुट जे आहे ते आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे बघा. आउटपुटमध्ये पहिलं स्टेटमेंट काय येणार आहे, तर जे काही तुम्ही सी आउटमध्ये लिहिलेलं असतं तेवढंच फक्त काय केलं जातं, प्रिंट आउट केलं जातं. मग सी आउटमधलं पहिलं स्टेटमेंट काय आहे, तर नंबर 1 इज इक्वल टू नंबर 1 मध्ये किती व्हॅल्यू आहे, 50 प्रिंट केलं जाईल. त्याच्यानंतर नंबर 2 इज इक्वल टू किती आहे, 60 आणि नंबर 3 इज इक्वल टू अगेन 50 आणि लास्टला काय प्रिंट आउट करतो आपण, ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स. त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करा बरं, काय ते बघा. 50 + 60 + 50 डिवायडेड बाय 3, 160 डिवायडेड बाय 3. ह्याचं जे ॲव्हरेज आलं ते किती आलं, 53 पॉईंट समथिंग. हे त्याचं काय येणार आहे, ॲव्हरेज येणार आहे. ओके, 53.3 हे या 3 नंबरचं तुम्हाला ॲव्हरेज मिळणार आहे. लक्षात आलं मग तुमच्या की हा जो प्रोग्राम कोड आहे तो प्रोग्राम कोड आपण कसा राईट डाऊन केला. काही डिफिकल्ट आहे का हो याच्यामध्ये, काहीच नाही आहे. एकदा जर तुम्हाला व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करायचे हे समजलं, त्याच्यानंतर सी आउट स्टेटमेंट कसं यूज करायचं हे समजलं की कोणत्याही टाईपचा प्रोग्राम कोड तुम्ही काय करू शकता, इझिली राईट डाऊन करू शकता. आता अजून एक आपण याच्याच टाईपमध्ये एक्झाम्पल घेऊया. राईट अ प्रोग्राम इन C++ टू कॅल्क्युलेट. प्रोग्राम तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करत चला. राईट अ प्रोग्राम इन C++ टू कॅल्क्युलेट क्यूब ऑफ गिवन नंबर. आता इथं आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले हो, तर एखादा जर नंबर तुम्हाला दिला असेल तर त्या नंबरचा क्यूब कसा फाइंड आउट केला जातो याच्याशी रिलेटेड सुद्धा अल्गोरिदम आपण राईट डाऊन केलेला आहे. आता तोच अल्गोरिदम आपल्याला काय करावा लागणार आहे, तर प्रोग्रामॅटिकली कन्वर्ट करावा लागणार आहे. इथं मी स्टार्ट केलेला आहे, इन्क्लूड आयओ स्ट्रीम राईट डाऊन केलेला आहे, इन्क्लूड conio.h हे राईट डाऊन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर वाईड मेन. आता इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचे, तर एखाद्या नंबरचा क्यूब. म्हणजे तुम्हाला फक्त 2 गोष्टी गरजेच्या आहेत. एकतर तुम्हाला तो नंबर मिळाला पाहिजे आणि सेकंड वन काय मिळाला पाहिजे, तर ती क्यूबची जी काही व्हॅल्यू होणार आहे ती स्टोअर कोणत्या तरी एका व्हेरिएबलमध्ये केली पाहिजे. म्हणजे इथं तुम्हाला 2 व्हेरिएबल्स लागणार आहेत. पहिला व्हेरिएबल मी डिक्लेअर करते इंट ए नावाचा, ओके, आणि सेकंड व्हेरिएबल जो आहे तो डिक्लेअर करते क्यूब नावाचा, की ज्याच्यामध्ये क्यूबची व्हॅल्यू स्टोअर केली जाईल. या क्यूबला आपण कोणतीही व्हॅल्यू असाइन करणार नाही आहे, फक्त असाइन व्हॅल्यू कशाला करणार आहे, तर एला. मी एसाठी व्हॅल्यू असाइन करते, ए इज इक्वल टू 2. ओके, आता मी एला 2 ही व्हॅल्यू दिलेली आहे. आता मला नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर मला त्या नंबरचा क्यूब फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग क्यूब कसा फाइंड आउट केला जातो, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर नंबर इंटू नंबर. त्याच नंबरला जर तुम्ही 3 टाइम्स त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं तर तिथं काय मिळतं, तुम्हाला क्यूब मिळतो. ज्या पद्धतीने आपल्याला स्क्वेअर काढायचं असेल त्याला पण त्याच नंबरने काय करतो, इटसेल्फ मल्टिप्लाय करतो. इथं सुद्धा क्यूब काढायचा आपल्याकडे तोच फॉर्म्युला आहे. त्याच्या अगोदर आपण काय करूया, तर हा जो नंबर आहे तो प्रिंट आउट करून घेऊया. सी आउट गिवन नंबर इज. आता तुम्हाला दिलेला नंबर कुठला आहे, तर 2 आहे, पण 2 ही व्हॅल्यू कुणामध्ये स्टोअर केलेली आहे, ए मध्ये स्टोअर केलेली आहे. सो हिअर राईट डाऊन ए. डायरेक्टली आपण ती व्हॅल्यू नाही प्रिंट आउट करू शकत, तर त्याच्यासाठी आपल्याला तो व्हेरिएबल इथं मेन्शन करावा लागतो. त्याला त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर असलेली काय केली जाते, व्हॅल्यू प्रिंट आउट केली जाते. आता आपण पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आहे, तर आपल्याला जो काही नंबर दिलेला आहे तो नंबर प्रिंट आउट करून घेतलेला आहे. आता सेकंड स्टेप आपल्याला काय असणार आहे, तर क्यूब कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे क्यूब इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय ए. ओके, बरोबर राईट डाऊन केलं ना मी, की कोणत्याही नंबरचा जर मला क्यूब फाइंड आउट करायचा असेल
तर 3 टाइम्स त्या नंबरनेच त्याला काय केलं जातं, मल्टिप्लाय केलं जातं. त्याच पद्धतीनं तुम्ही याच्याशीच रिलेटेड अजून एक प्रोग्राम्स राईट डाऊन करू शकता की टू फाइंड आउट स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. हा जर प्रोग्राम तुम्हाला समजला तर नक्कीच तुम्ही स्क्वेअर ऑफ दॅट नंबर हा प्रोग्रामसुद्धा काय करू शकता, राईट डाऊन करू शकता. आता आपला इथं क्यूब कॅल्क्युलेट करून झालेला आहे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, तो प्रिंट आउट करावा लागणार आहे. त्याच्यासाठी मी स्टेटमेंट लिहिते सी आउट /n क्यूब ऑफ गिवन नंबर. इथं काय कर, तर तो नंबर दिलेला जो आहे त्याचा क्यूब प्रिंट कर की जो कशामध्ये स्टोअर केलेला आहे, या क्यूब ह्या व्हेरिएबलमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, क्यूब. ओके, इथं काय केला जाईल, तो क्यूब प्रिंट आउट केला जाईल. गेट ch अँड कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा तुमचा प्रोग्राम कोड किती आपण स्मॉल शॉर्ट याच्यामध्ये लिहिलेला आहे. जर तुमचे अल्गोरिदम्स परफेक्ट असतील तर याच्यामध्ये तुम्हाला काही पाठांतर करायची गरज आहे का हो, नाही आहे. जेवढं तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेजचं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला प्रोग्राम्स लिहायला काय जातील, इझी लागतील. फक्त तुम्ही ज्यावेळेला हे रीड कराल किंवा हे तुम्ही लेक्चर जर तुम्ही सेशन अटेंड करत असाल तर त्या वेळेला या गोष्टी तुम्हाला इझी वाटतात, पण ज्या वेळेला तुम्हाला स्वतःला ते प्रोग्राम्स राईट डाऊन करायला सांगितले जातात त्यावेळेला मुलांचं खूप कन्फ्युजन होतं की नक्की याच्यामध्ये करायचं काय आहे किंवा कसे व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे, कुठं आपल्याला सी आउट स्टेटमेंट यूज करायचं आहे. तर त्याच्यासाठी बेस्ट वे काय आहे, तर ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा तुम्हाला सतत सराव झाला पाहिजे. तुम्ही घरी असून सुद्धा सतत तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर त्याच्यावरती याचं प्रॅक्टिस करा, हे कोड राईट डाऊन करा, ते कंपाईल करा आणि रन करून बघा की याचा आउटपुट कोणत्या स्वरूपाचे येते. आता याचा आउटपुट आपण राईट डाऊन करूया. आउटपुटमध्ये पहिलं सी आउटचं स्टेटमेंट आपण काय दिलेलं आहे, तर गिवन नंबर इज. गिवन नंबर इज दिलेला नंबर काय आहे, तर ए मध्ये कोणती व्हॅल्यू आहे, ए इज इक्वल टू 2 म्हणजे दिलेला नंबर हा 2 आहे. त्याच्यानंतर काय प्रिंट आउट केले, क्यूब ऑफ गिवन नंबर, क्यूब ऑफ गिवन नंबर. आता त्याचा क्यूब काय येणार आहे 2चा, तर 2चा क्यूब येणार आहे 8. कॅल्क्युलेट करून बघा आणि 8 त्याचा क्यूब येणार आहे. या पद्धतीनं तुम्ही एला कोणतीही इथं व्हॅल्यू जरी असाइन केली, सपोज 3 व्हॅल्यू असाइन केली तर 3चा क्यूब काय येतो, 4 व्हॅल्यू असाइन केली तर 4चा क्यूब काय येतो. या पद्धतीनं तुम्ही कोणत्याही नंबरचा क्यूब फाइंड आउट करू शकता आणि त्याच पद्धतीनं तुम्ही त्याचा अजून एक टाईपनं प्रोग्राम करू शकता की ज्या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर ऑफ दॅट नंबर फाइंड आउट करता येईल. लक्षात आलं, प्रोग्राम कोड तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. या पद्धतीचे प्रोग्राम्स तुम्हाला एक्झामला विचारले जातात 5 मार्क्ससाठी. बघा प्रोग्राम कोड किती अगदी शॉर्ट आहे, त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला स्ट्रेसही घ्यायचा नाही आहे. इझिली हा प्रोग्राम कोड तुम्हाला राईट डाऊन करता आला पाहिजे. ओके, आता तुम्हाला एक्झरसाइजसाठी काही क्वेश्चन्स मी देते की जे प्रोग्राम कोड तुम्ही स्वतः राईट डाऊन करायचे आहेत. आपण जे अरिथमॅटिक ऑपरेटर्स बघितले त्याच्यावरतीच डिपेंड आपण काय करणार आहोत, तर प्रोग्राम्स कोड राईट डाऊन करणार आहोत. नेक्स्ट तुमच्या एक्झरसाइजसाठी आहे राईट अ प्रोग्राम in C++ to calculate area of triangle. आता एरिया ऑफ ट्रायंगल ज्यावेळेला तुम्ही फॉर्म्युला किंवा कॅल्क्युलेट करता त्याला तिथं 1/2ची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट तिथं टाकायची आहे. हाईट आणि पेस याच्यासाठी 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे, त्यांना एक पर्टिक्युलर तिथं व्हॅल्यू असाइन करायची आहे आणि एक एरिया नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे की ज्याच्यामध्ये एरिया कॅल्क्युलेट केला जाईल. डायरेक्ट तुम्ही तिथं फॉर्म्युला लिहायचा आहे 1/2 इंटू हाईट इंटू बेस, कॅल्क्युलेट केला जाईल एरिया आणि तो प्रिंट आउट करून दिला जाईल. नेक्स्ट write a program in C++ to calculate area of square. इथं काय करायचं आहे, तर स्क्वेअर जो आहे आपला
त्या स्क्वेअरचा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता स्क्वेअरचा एरिया जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्यासाठी इनपुट तुम्हाला फक्त एकच लागणार आहे. स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे तर एरिया इज इक्वल टू साईड स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला इनपुट इथं काय लागणार आहे, साईड एकच इनपुट लागणार आहे आणि त्याचा तुम्ही काय करणार आहात, स्क्वेअर करणार आहात. ज्या पद्धतीने आपण क्यूबचा फॉर्म्युला वापरला त्याच पद्धतीनं एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला स्क्वेअर फाइंड आउट करावं लागणार आहे. आणि लास्ट, राईट अ प्रोग्राम in C++ to calculate square of given number. इथं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण क्यूब कॅल्क्युलेट केला, एखादा जर नंबर तुला दिला असेल तर त्याचा क्यूब कसा फाइंड आउट करायचा त्याच पद्धतीनं त्याचा इथं काय आपण फाइंड आउट केलेला आहे. तर एखादा नंबर जर तुम्हाला दिला असेल तर त्याचा स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा. लक्षात आलं तुमच्या की जे काही आपण बायनरी ऑपरेटर शिकलो त्याच्याशीच रिलेटेड आपण काय केलेलं आहे, प्रोग्राम्स कोड स्टडी केलेले आहेत. तुम्हाला सेमिस्टर एक्झामसाठी इथपर्यंतचा सिलेबस असणार आहे की ज्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर ऑफ C++ कसं डिफाईन करायचं, ते कसं राईट डाऊन करायचं विथ एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर आपण काय स्टडी केलं तर त्याच्यानंतर आपण डेटा टाईप स्टडी केले. आफ्टर दॅट आपण व्हेरिएबल्स डिक्लेरेशन बघितलं. त्याच्यानंतर आपण कॉन्स्टंट स्टडी केले आणि आत्ता लास्ट आपण काय स्टडी करत आहोत तर ऑपरेटर्स इन C++ की ज्याच्यामध्ये युनरी ऑपरेटर आणि बायनरी ऑपरेटर्स जे आहेत ते आणि त्याच्याशी रिलेटेड आपण प्रोग्राम कोड स्टडी केला. आजचं लेक्चर जे आहे त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.